राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणारं अनुदान हे नियमित मिळत नव्हतं। एबीपी माझानं 9 मे रोजी नेत्रहीनांची समस्या समोर आणली। निधी मिळावा यासाठी नेत्रहीनांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडं घातलेलं होतं, मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती। त्यामुळे नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील नेत्रहीन बांधव एकत्र येत मुख्यमंत्री सचिवालयात गेले। त्यांची मागणी एबीपी माझानं लावून धरली। त्यानंतर प्रशासकीय पातळीवरती गतिमान हालचाली झाल्या आणि फक्त नागपूरच नाही तर राज्यभरामधील संजय गांधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या दिव्यांगांच्या आणि खास करून नेत्रहीनांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचा निधी देण्यात आला। मदत मिळाल्यानंतर नेत्रहीनांनी एबीपी माझाचे आभार मानलेत। दर महिन्याला विशिष्ट तारखेमध्ये निधी देण्यात यावा अशी मागणी देखील नेत्रहीनांनी केली आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना दर महिन्याला मिळणारा 2,500 रुपयांचा निधी राज्यात मिळत नाही असा एक वास्तव जो आहे तो एबीपी माझाने समोर आणलेला होता। अंध बांधव जे आहेत सगळे नागपुरात मुख्यमंत्री सचिवालयामध्ये पोहोचले होते आणि जिल्हाधिकारी पातळीवर किंवा तहसीलदार पातळीवर त्यांचा ऐकलं जात नाही आणि 2,500 रुपये दर महिन्याला मिळणारा जो निधी आहे तो गेल्या 2-3 महिन्यापासून मिळत नसल्याचं सांगण्यात आलेलं होतं। मात्र एबीपी माझावर बातमी दाखवल्याच्या 2 ते 3 दिवसानंतरच आज सर्व अंध जे बांधव आहेत किंवा दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एबीपी माझाचं म्हणजे आम्ही आपण जी बातमी दाखवली त्याच्या आधी 1-2 महिन्यापासून आम्ही चक्रा मारत होतो। कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस, नंतर मंत्रालयामध्येपर्यंत देत होतो अर्ज, पण नुसतं एकमेकांवरती ते टाळाटाळ करत होते। पण जेव्हा आपला दणका त्यांना बसला तर लगेच शुक्रवारी आपण मुख्यमंत्र्याला भेटलो आणि शनिवारी आपण बातमी दाखवली आणि मंगळवारी सगळ्यांच्या खात्यामध्ये 5-5 हजार रुपये आले। 2.5 + 2.5 असे 5-5 हजार आले। मला 3 महिने पैसे येतच नव्हते। आम्ही खूप घुमलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, ह्या पैशावर आमचा पूर्ण धंदा चालतो, अनाज पाणी पासून आणि किराया असो या बिजलीचं बी कोणत्याही कामामध्ये हे पैसे आम्हाला येतात दवाईपासून। आणि दुसरी गोष्ट हार्टचं जे फॉर्मला मिसेसला त्याच्यामध्ये हे कामी पडते, पण 3 महिने पैसेच नव्हते। ह्या चॅनलने आमच्यासाठी जे काम केलं खूप मस्त, यांना मी धन्यवाद देतो, या चॅनलला धन्यवाद। आणि मी सगळ्यात पहिले एबीपी माझा न्यूज चॅनलचा खूप आणि आमच्या सरांचा मनापासून धन्यवाद देते। आणि हे पैसे जे आमचे 3 महिन्यापासून अडकले होते त्यासाठी सरांनी आणि एबीपी माझ्यांनी खूप प्रयत्न केला आणि हे पैसे आमचे खूप कामात आले, म्हणजे खूप काही अडचणी दूर झाली यापासून। आणि सरकारनं हीच विनंती करीन मी की जे एक नियमित डेट म्हणजे एक नियमित तारीख महिन्याची ते निर्धारित करावी की या तारखेहून या तारखेपर्यंत आमचे पैसे यायला पाहिजे। यामध्ये खरी अडचण आहे की म्हणजे काही लोक आपले असे आहेत की ते या भरोश्यावरच त्यांचं सगळं कुटुंब चालत राहतं। तर आता 2 महिन्याचे पैसे नाही आले, 3 महिन्याचे पैसे नाही आले, एक विचार करा, जर 7,500 रुपये जर त्यांचे थकीत असतील तर त्या परिवाराने करायचं काय, खायचं काय? माझी अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र सरकारला हीच एक विनंती राहील की एक महिन्याची तारीख ठरवून द्यावी की या महिन्यात 10 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत यांच्या खात्यावर पैसे येतील। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।